बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुरेश धस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याशी धस यांचे जवळचे संबंध असल्याचं अधोरेखित करत धस यांच्या आशीर्वादानेच खोक्या बेकायदेशीर काम करत होता असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला। सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्याचे जवळचे संबंध आहेत। सुरेश धस यांच्या आशीर्वादानेच खोक्यांकडून हरण, काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती। त्यामुळे या प्रकरणात SIT स्थापन करून चौकशी केली जावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धसांचा राजीनामा घेणे गरजेचं आहे। तसेच सुरेश धस आणि खोक्या भोसले यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून यातील दूध का दूध, पाणी का पाणी होईल असेही वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच धस यांनी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश धस यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। आपले कारनामे खोक्याने बाहेर काढू नये यासाठी सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र धसांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्यावा अशी मागणी नवनाथ वाघमारे करत आहेत। ग्लास हाऊस पाडण्याचा धसांनी केलेला विरोध। मागील आठवड्यात खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या ग्लास हाऊसवर वन विभागाने कारवाई केली। यानंतर काही अज्ञातांनी हा परिसर पेटून देण्यास प्रयत्न देखील केला। सदरील घटना घडल्यानंतर सुरेश धस यांनी भोसले कुटुंबियांची भेट घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यावर ताशेर ओढल्याचं दिसून आलं होतं। वन विभागाने हे घर कोणत्या नियमाने पाडले याचे उत्तर मिळणे गरजेचं असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं। सतीश भोसले एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून त्याला दाखवले गेलं। त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल असून तो अटकेतही आहे। मात्र वन विभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला होता। मात्र आता या प्रकरणात खरंच सुरेश धसांची नार्को टेस्ट होणार का? तसेच वाघमारे म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सुरेश धसांचा राजीनामा घेणार का? या साऱ्या गोष्टी पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।